नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर अधिकारी PI साहेब मान्य शेख साहेब यांची तडकाफडकी बदली झाली परवा अचानकपणे. त्या गोष्टीची म्हणजे सगळ्यांना धक्का बसला की एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्याची अशी तडकाफडकी बदली होण्यापाठीमागचं कारण, हे कारण अद्याप आम्हाला समजू शकलेलं नाही. त्यांचा कार्यकाळ एक 9 महिन्याचा कार्यकाळ राहिला. या 9 महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्या PI पदाला जे न्याय देण्याचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. जो त्यांच्यापर्यंत विषय जाण्याचा प्रश्न जाईल तो प्रामाणिकपणे त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. आता परवाचं जे गिरगाव हद्दीमध्ये झालेली घटना, एक लहान मुलगीवर अत्याचार झाला, एका नराधमानं अत्याचार केला. त्याला तातडीनं एवढ्या कार्यतत्पर पद्धतीनं त्यांना अटक करण्यात आली की त्याचं मोबाईल नव्हता, मोबाईल नसल्यामुळे ट्रेस होत नव्हतं, मोबाईल नव्हता, त्याची गाडी नव्हती, त्याला कसं पकडायचं हा फार मोठा प्रश्न होता. म्हणजे ती घटना एवढी गांभीर्याने घेण्याजोगी घटना होती. आणि त्या नराधमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यतत्परतेनं पकडण्यात त्यांना यश आलं. अशा पद्धतीने जे कार्य करणारे जे PI साहेब होते आपल्या विस्फोली पोलीस स्टेशनचे, त्यांच्यावर हा अन्यायच म्हणावं लागेल. परत परवाचं अनेक उदाहरण सांगतो तुम्हाला. सुया हद्दीमध्ये एक अपघात झाला. अपघात झाल्या तिथं 5व्या मिनिटाला शेख साहेब पोचले. त्यांनी ते जखमी जे नातेवाईक होते त्यांना जखमी अवस्थेत त्यांनी काढले, त्यातून बाहेर काढून त्यांना सरकारी इस्पितळात दाखल करण्यापर्यंत त्यांचा सहभाग होता. जर त्यांनी कार्यतत्परता दाखवली नसती तर आणि 1-2 त्यातली मृत्युमुखी पावली असतील. एवढं चांगलं काम असतापैकी की शेख साहेबांनी आतापर्यंत जे अवैध धंदा होते, जे चुकीच्या मार्गाने जे काही गोष्टी आमच्या परिसरामध्ये चालत होत्या त्या बऱ्यापैकी थांबल्या होत्या. अवैध धंदा असतील किंवा चुकीची कामं असतील, चुकीच्या काही गोष्टी घडत असतील, त्या बऱ्यापैकी त्यांना चोरीचे प्रकरण असतील किंवा काही गोष्टी घडत होत्या, त्या शेख साहेबांच्या कार्यतत्परतेमुळेच त्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला. आणि एक सुख समाधानाचं वातावरण आमच्या आमच्या इस्फोली पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये होतं की रात्रीचं पोलिसांची गस्त असेल किंवा फेरफटका असेल प्रत्येक गावामध्ये किंवा काही चुकीचं घडत असेल तिथं कार्यतत्परतेनं शेख साहेब चांगल्या पद्धतीनं काम करत होते. त्यामुळे आमची प्राथमिक मागणी आहे की भलं काही असू दे तुमचं काही असेल, काही चुका झाल्या असतील नसेल ते भाग वेगळा, खरं शेख साहेबांचं अतिशय काम चांगलं आहे आणि त्यांनाच परत इस्फोली पोलीस स्टेशन ठाणे इथे कार्यरत करावं ही आमची मागणी आहे. ही लोकभावना आहे, ही लोकांच्यातनं आलेली भावना आहे. लोकांना एक फार मोठा धक्का बसला आणि लोकांची मागणी आहे की हे कसं झालं, का झालं. आता जे इस्फोली पोलीस स्टेशनला क्रांती पाटील म्हणून मॅडम आलेले आहेत, त्यांच्याबद्दल कुणाचाही हस्तक्षेप असायचं कारण नाही. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, आम्ही त्याची माहिती घेतली. अतिशय काम त्यांचं चांगलं आहे, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, कुणाला आमचा विरोध असायचं कारण नाही. आमचा एक चांगला अधिकारी आम्हाला परत मिळावा हीच आमची प्रामुख्याने भावना. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.